11 कोपर संघ मैदानावरती आपण बघताय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंगसाठी तयार. या दरम्यान आपण बघू शकाल एक लेजंड क्रिकेटर दातुली गावचे आदरणीय मोतीराम दळवी यांना आपण सन्मानित करूया. आदरणीय जयदास दादा शेलार यांना विनंती करून आपण मोतीरामजी दळवी यांना सन्मानित करायचं. क्रिकेटसाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख राहिली आहे. सोहम 11 या नावाने व्यावसायिक संघही उतरवलेले आहेत. दातुली संघाचे नेहमीच वेल विषय राहिलेले आहे. आणि मैदानावरती आपण बघतायत सुभाष वैद्य यांचा संघ अर्थातच मोतीराम दळवी यांचा संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय आणि आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. काल त्यांना 45+ या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलं. त्यांचाही संघ मैदानावरती उतरला होता. टवळ्या मैदानाकडे ओपनिंग पेअर दाखल झाली आहे. स्वर्गीय साहिल 11 कोपरची रुपेश आणि त्याचबरोबर नॉनस्टॉप गेंडला महेश. रुपेश महेशची जोडी बॉलिंग मार्कवर तयार. भावेश दळवी रफ्तार का सौदागर, अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर दातुली संघाचा आणि नेहमीच फ्रंट लाईन बॉलर म्हणूनच या संघासाठी काम केलेलं आहे. पहिलं षटक घेऊन येतो भावेश. स्ट्राईकला रुपेश. पहिला बॉल बॅकफुटवरती ढकलला. बॅकवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट दाखवत असताना ऑन साईड हलक्या हाताने प्लेस केला. चांगल्या पद्धतीने इथून डिफेन्स दाखवत असताना मैदानावरती रुपेश. सिंगलने अकाउंट ओपन होतं रुपेशचं आणि अकाउंट ओपन होतं स्वर्गीय साहिल 11 कोपरचं. स्ट्राईकला प्रथमच येतो महेश. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतोय दूरवरून. त्या ठिकाणी आपण बघतायत भावेश. हाफ ट्रॅकर प्रचंड उसळी दिली होती. शोल्डरचा खूप चांगला वापर पण खूप जास्त बाहेर निघालाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा कॉल देखील दिलेला आहे. अतिरिक्त बाउन्स आणि त्याच कारणास्तव पंचांनी वाईड बॉल घोषित केला. त्याचबरोबर वॉर्न केलंय गोलंदाजाला की आपण दुसरा जर बाउन्सर आला तर दंडित केलं जाईल. वाईडने एक धाव, धावसंख्या 2. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा भावेश. स्ट्रायकिंग इंडला बॅट त्या ठिकाणी आपण बघतोय महेश. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खूप दूर होता, वाईड लाईनच्या बाहेर. वेग असून चालत नाही असं नेहमी आपण म्हणतो की वेगाबरोबर अचूकता, भेदकता, आक्रमकता आणि विशेष म्हणजे दिशा फार महत्त्वाची आहे. गाडी किती वेगाने चालवा पण जर ती रस्ता भरकटली तर मग अपघात होतोच, त्याचे दुष्परिणाम होतात. तसंच बॉलिंगचाही आहे. ट्रॅक सोडून तुम्ही बॉलिंग केली तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचे विपरीत परिणाम होताना दिसतात. 2 चेंडू वाईड आलेत. भावेश पुन्हा एकदा महेशसाठी. बॅट एज शॉर्ट थर्डमॅनला झेलची शक्यता. फील्डर त्या ठिकाणी राज होते. राज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे पण कदाचित तयारीत नव्हते. अनएक्सपेक्टेड होतं. झेल ड्रॉप झाला पण चेंडूला थांबवलं जरूर. चांगला चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर पडल्यानंतर निघत होता. स्ट्राईकवरती यावेळेस येतो बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण. 3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा महेश. ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न कुठल्याच वन टॉस केला होता. आता मात्र लय सापडलेले सूर गवसलाय भावेशला. मागचे 2 चेंडू अवांतर होते पण पुढचे 2 चेंडू अप्रतिम लाईन लेत आपण बघतोय. ही ओळख राहिली भावेशची नेहमीच. पण इथून दुसऱ्या बॉलला महेशची चर्चा करतात रुपेश. सांगतायत अशा पद्धतीने डॉट बॉल जाणं कुठेतरी धोकादायक ठरू शकतं. मोठी टोटल आपण उभी करू शकत नाही पण महेशही कमबॅक करू शकतो. महेशकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. तो देखील पलटवार करू शकतो पण भावेश ते करू देईल का? भावेश पुन्हा एकदा उडावला. यावेळेस मात्र मिस टायमिंग. झेल नाही होणार. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा या दरम्यान मिळतील. महेशला 2 धावा. स्वर्गीय साहिल 11 कोपरला. आज आपण बघितलं साहिलच्या नावाने संघ खेळतोय. साहिल आपल्यापासून निघून गेला फार कमी वयातून. तर साहिलने आपली साथ सोडली आणि त्याच्या आठवणींना नेहमीच आपण उजळा देणार आहोत आणि त्याच्याच नावाने संघ खेळतोय. टी शर्टवरती लिहिलंय मागे मिस यू साहिल. त्याची सुंदर अशी प्रतिमा, त्याचा बोलका चेहरा आपण बघतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज म्हणून या संघासाठी तो खेळलेला आहे. हा चेंडू बाहेर निघालाय. पुन्हा एकदा नियंत्रण हरवलंय भावेश. या ठिकाणी वाईड बॉल फेकतो. या ओव्हरचा 3रा चेंडू वाईड. धावसंख्या धावफलकावरती 6. 3 चेंडू वाईड म्हणजे एकूण आता 3 चेंडू अतिरिक्त या ठिकाणी भावेशला फेकावे लागतील. त्याची ती मेहनत त्याला अतिरिक्त करावी लागेल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा
तयार होतोय भावेश. स्ट्रायकिंगला बॅटर महेश. 2 चेंडू शेष आहे. 2 टू गो. पहिलं षटक प्रगती पथावरती. ओव्हर द विकेट. भावेश पुन्हा एकदा महेश साठी. हो यावेळेस मात्र पुन्हा अंपायर सांगतायत हा बॉल वाईड आहे. पडल्यानंतर थोडासा स्लाइटली बाहेर निघतोय. रमाकांत पवार सर या ठिकाणी सांगतायत की चेंडू वाईड आहे आणि त्यामुळे ही थोडीशी चिंताग्रस्त करणारी गोष्ट आहे. भावेश गोलंदाजी खूप चांगली करतोय. जरी 4 वाईड आले असले तरी मोठा फटका एकही खेळून दिलाय. 7 धाव आल्यात. पण कोपरला या वाईड चेंडूचा फायदा घ्यावा लागेल. इथून बॅटने दावा करणं फार गरजेचं आहे. वाईड फेकल्यानंतर जर डॉट बॉल आले तर मग त्याचा काही एक उपयोग होणार नाही. ऑन साईडला टर्न करतायत. फिल्डर आहेत शॉर्ट लेगला. फार वेगाने गेल्यात. सिंगलने इथून मात्र स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 8 धावा झालेल्या आहेत आणि यावरचा अंतिम चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी पुन्हा एकदा भावेश तयार. स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर रुपेश येतोय. ज्याने सिंगलने पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली होती तो मात्र अखेरच्या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडला येतोय. धावसंख्या 8. ओव्हर द विकेट. हो वेगवान चेंडू डॉट बॉल. अशा प्रकारे षटक संपलेले पहिलं आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 8. 4 चेंडू वाईड येऊनही एकूण 10 चेंडू फेकूनही या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा आलेल्या आहेत. वाईड चेंडूची रिकव्हरी त्याने केलेली आहे. जे नुकसान झालं होतं ते डॉट बॉलने कुठेतरी ते कव्हर केलेलं आहे आणि केवळ 8 धावा पहिल्या षटकाच्या अंती. इथून कोपर संघाला थोडंसं आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. समोर दातेली संघ यंदाच्या हंगामात एक उपविजेतेपद त्यांच्या नावावरती आहे. ते रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी ते उपविजेतेपद मिळवलं होतं. सुभाष वैद्यच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. अत्यंत अनुभवी सुभाष यश हे सगळेजण सातत्याने इम्प्रेस करतात आणि नव्या दमाचा संघ आहे. यंगस्टरचा भरणा खूप जास्त बघायला मिळतोय आणि यंदा आपण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये अनेक यंगस्टर जे बघितले ज्यांनी यंदा इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे आणि प्रत्येक संघ नवीन नवीन खेळाडूंना मैदानावरती आणतोय जेणेकरून पुढे जाऊन हे खेळाडू चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देतील आणि जेव्हा जुनं जाईल तेव्हा नवीन येईल आणि नव्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला तर जुने नक्कीच निवृत्तीचा विचारही करतील. बऱ्याचदा असं आपण या गोष्टी बघत असतो. पण परफॉर्मन्स चांगला होत असेल तर निवृत्तीची गरज नसते. वयाची मर्यादा खरं क्रिकेटमध्ये आता राहिली नाही. 40 ओलांडल्यानंतरही आजही काही संघ खेळाडू रेग्युलर क्रिकेट दर्जेदार खेळत आहेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज यश. दिशाहीन चेंडू या इनिंग मधला हा 5वा चेंडू वाईड येतो. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 9 धावा. षटक क्रमांक 2 सुरू झालेलं आहे. बॉलिंग मार्कवर यश. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला महेश. हो कव्हरच्या दिशेने आपण बघतात कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. 1 धाव या ठिकाणी येते आणि मगाशीच मी उल्लेख केला की यंदा सगळेजण चांगलं क्रिकेट खेळत आहेत. काही संघांना ट्रॉफीज मिळाल्या नसतील पण परफॉर्मन्स जबरदस्त आहे. त्यामध्ये कोपर संघ आहे. त्या संघाने यंदा 4 स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि सेमीफायनलमध्ये हा संघ पोहोचला होता. म्हणजे यंदा 2 वेळा पोहोचला होता. म्हणजे हा संघ देखील यंदा इम्प्रेस करतोय. कोणालाही क्रिकेटमध्ये कमी लेखू नका. यंदा तर अजिबात नका. हो सुंदर स्क्वेअर ड्राइव्ह दाखवला. फिल्डर येत आहेत. स्वीपर कव्हरवरनं पॉइंटला. तोपर्यंत 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतील हे 2 बॅटर. एकही विकेट गमावला नाही. एक जमेची बाब आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं नाही त्या या ओव्हरमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू झालंय. 12 धावा आलेल्या आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आपण बघतायत आणि एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर तुम्ही बघतायत. गोलंदाज पुन्हा एकदा रिवर्स. हो स्विच हिट पाठवलाय सीमारेषे बाहेर. 6 रन.
भरपूर बॉल लागतील असं वाटतंय. पहिल्या मॅचपासून आपण बघताय काही ठिकाणी दलदल आहे, चिखल आहे, तिथे बॉल गेला झाडाझुडपात तर मग तो सापडत नाही. बॉल द्यायचा आहे आणि काय जबरदस्त फटका होता, विस्मयकारक, आश्चर्यचकित करून टाकणारा. टायमिंग सुपर झालं होतं, वेगाचा वापर केला होता गोलंदाज यशच्या आणि स्विच हिट आपण बघतायत. या षटकाराने धावसंख्येला मिळतोय आकार, धावसंख्या जाऊन पोचले आपण बघतोय 18च्या घरामध्ये. हा फटका, हा षटकार आत्मविश्वास देईल रुपेशला. आणि चिखल आहे काही ठिकाणी, पाणी आहे आणि पाण्यात चेंडू गेला तर मग काही कामाचा नाही, तो नंतर प्रॅक्टिसला कामाला येईल. हा पुन्हा टाकावं लागेल. खराब बॉल लेग स्टंपच्या बाहेर येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. हा चौकार, एकूण मिळतील 5 धावा. मॅचेस ठरल्याप्रमाणेच होतील, वेळापत्रकानुसारच होतील. ड्राईव्ह करतायत, मिड ऑफला फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग. डॉट बॉल येतोय, चांगलं कमबॅक झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आली होती वाईड, या ओव्हरमध्ये 2 वाईड आलेले आहेत. कुठेतरी नियंत्रण राखता येत नाही गोलंदाजांना. असं नेहमी म्हणतात की एक वेळ षटकार चौकार आला तरी चालेल पण वाईड बॉल नको. वाईड बॉलने अतिरिक्त धावा मिळतात आणि एक चेंडू तुम्हाला प्रत्येक वाईड नंतर एक्स्ट्रा टाकावं लागतं. आज चेंडू सुंदर होता पण लेग स्टंपवरती होता बघा, शफल झाले होते, लेग स्टंपच्या अगदी जळून गेला होता आणि त्याच कारणास्तव अंपायर सांगतात की वाईड बॉल आहे. यश देखील इथे अपयशी ठरतोय नियंत्रण राखण्यामध्ये. धावसंख्या 24 झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 8, या ओव्हरमध्ये 16 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. अजूनही षटक शेष. स्ट्रायकिंगला बॅटर रुपेश. बॅटची एज, हा देखील जाईल. नशीब आपण बघतायत कोपरच्या बाजूने. आणखीन एक चौकार. कोपर संघाला आणि त्याची प्रचिती येते मैदानावरती. रिव्हर्स खेळतायत यावेळेस मात्र फिल्डर आहेत पॉइंटला. 1 धाव या दरम्यान फार वेगाने पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे या सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. दुसरं षटक संपल्याचा अंपायरचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 29. या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. मी म्हटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते या ओव्हरमध्ये कोपरला घडवावं लागेल पण गोलंदाजीमध्ये आपण विचार केला तर वाईट बॉलवरती चौकाराला त्या 5 धावा मिळाल्या आणि वाईट चेंडू आणखीन एक त्या ठिकाणी फेकला होता. त्याचबरोबर बॅटची एज लागून विकेट किपरच्या वरून हा चेंडू मागे आला आणि सगळं काही या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर घडलं ते कोपरच्या बाजूने. पण पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं जरी वाईट चेंडू आले होते तरीही त्या षटकात 8 धावा आल्या होत्या. चांगलं कमबॅक कोपरचं आपण बघताय. धावसंख्या 29 धावांची गती आहे. 14.5 बघायला मिळते आणि आता मात्र भावेशला पुन्हा यावं लागलं कारण की यशने 21 धावा खर्च केल्यात. आता या वाढलेल्या धावसंख्येला या गतीला कुठेतरी थोडंसं संत करावं लागेल आणि धावसंख्येची जी गती आहे ती कमी करावी लागेल. त्यासाठी भावेशला आणलेलं आहे. पण बघूया भावेश या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलेली आहेत. फुलटॉस होता, संपर्क झाला नाही. एज लागून यष्टांच्या मागे सुभाषकडे चेंडू गेलेला आहे. हा डॉट बॉल येतोय. सुरुवात डॉट बॉलने होते. पहिल्या ओव्हरमध्ये 4 वाईड होते पण 3 डॉटही होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 डॉट आपण बघितला पण 3 चेंडू वाईड तिथेही आले आणि तब्बल 7 चेंडू आपण वाईड बघितलेत. हा चेंडू ऑफ स्टंप वरती खोलवर टप्प्याचा हा येतोय डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट येतोय. भावेशला माहीत आहे कमबॅक कसं करायचं. आजवर अशा कित्येक मॅचेसमध्ये त्याने कमबॅक करून दिलेलं आहे. एखाद्या संघाकडे फलंदाज भरपूर असतात पण गोलंदाज चांगला असणं ही नेहमी भाग्याची गोष्ट आहे. किती
संघ असे आहेत की जे त्यांच्या बॉलिंगने ओळखले जातात. फार कमी संघ आहेत, पण बॅटिंगचा जर आपण उल्लेख केला तर असे भरपूर संघ आहेत जे त्यांच्या बॅटिंगमुळे ओळखले जातात. बॉलिंग मार्कवर भावेश, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी रुपेश. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, झेलची शक्यता कठीण आहे. चेंडूवरती यायला थोडा उशीर झाला, झेल तर पकडता आला नाही. तेले गेला आणि तूपही गेला, हाती आलं धुपाटणं आणि चेंडू सीमारेषे बाहेर. आज चौकार. फलकावरती 33. सुंदर ट्राय, ऑफ ड्रॉप, फिल्डर डीप मध्ये, क्षेत्ररक्षक यश त्या ठिकाणी आहेत. केवळ एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघतोय 34. 4 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. पहिले 2 चेंडू सुंदर हाताळले होते, पण नंतर फलंदाज शफल होऊन खेळले ऑन साईडला, तिथे चौकार आला. पुढचाच बॉल चौथा ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केला होता, ऑफ ड्राईव्ह. एकच धाव येते स्ट्राईकवरती. फलंदाज पुन्हा एकदा महेश ऑन साईडला टर्न करतात. फिल्डर आहेत मिड विकेटला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय. आणि बघा, मगासपासून विचार करतो की शंभूचा आवाज का नाही आला, आणि त्या आवाजाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. या आवाजाची आम्हाला सवय आहे. शंभू नेहमीच या संघासाठी जबरदस्त क्रिकेट खेळत आलेत आणि नेहमीच मैदानावरती प्रचंड ॲक्टिव्ह असतात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 35 धावा झालेल्या आहेत. कोपरचंही मैदान तयार झालेलं आहे. कोपरसाठी देखील एक मैदान तयार आहे आणि कुठेतरी त्यांचाही प्रतीक्षेचा काळ संपलेला आहे. आणि 40+ मॅचेस देखील 11 आणि 12 तारखेला आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र संपर्क नाही. डॉट बॉल येतोय, षटक संपलेले. तिसरा धावसंख्या धावफलकावरती 35. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्या, पण भावेशने पुन्हा एकदा धावसंख्येचा गतिरोधक बनून तो आला. केवळ 6 धावा दिल्यात आणि 2 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा त्याने खर्च केल्या. विकेट त्याला जरूर मिळाला नाही, पण त्याने 2 ओव्हरमध्ये त्याचा इकॉनॉमिकल रेट आला 7.00. 12th मॅनने पाणी घेऊन जायचं आहे. घेऊन जा पाणी. ही स्टीलचा थर्मस नेऊ नका, मला वाटतं प्रथमेशचा आहे तो. डी होम आणि सगळे कॉमेंटेटर वापरत आहेत गरम पाणी. आणि थोडीशी चिंता वाढलेली आहे. चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा उफाळलेला आहे, तर घाबरू नका, आपण अनुभव घेतलेला आहे. काळजी घ्या. लक्षणं सेम आहेत, सर्दी, खोकला, घसा दुखणं, पण शेवटी चिंता सगळ्यांना भेडसावते. कारण मागच्या कोविड काळात आपण अनेकांना गमावलेले आपले अत्यंत जवळचे मित्र. आणि बघा, आणि कोविडमध्ये खोकला झाला तरी, एखादी शिंका आली बाजूच्याला तरी धसका भरायचा आपल्याला. आपण एकमेकांच्या अजिबात संपर्कात येत नव्हतो. तर भूषण या ठिकाणी आले आहेत. दिवा संघ इन ॲक्शनमध्ये असणाऱ्या संकेतला बघाल, अनिकेतला बघाल तुम्ही. अल्पेश चांगल्या फॉर्मात आहे, अल्पेश चांगला खेळतो अशी माहिती मिळालेली आहे. सूरज आहे. सगळ्यांना शुभेच्छा देऊया. समोर पाटील इलेव्हन संदर्भ असेल, प्रथमेचा संघ असेल. एक चांगली मॅच यानंतरही प्रेक्षकांना बघायला मिळेल. ही मॅच देखील चांगल्या पद्धतीने रंगेल. पहिल्या मॅचमध्ये दावडीने काय जबरदस्त संघर्ष केला, पण अखेर त्यांना ती धावसंख्या चेस करता आली नाही. तर चला लवकर का थांबले मॅच, पाणी पित आहे. तर 3 ओव्हरनंतर धावफलकावरती 35 आपण बघतोय. 11.67 ही धावांची गती आपल्याला बघायला मिळते. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय घडते. विकी पाटील प्रचंड मेहनत करतात, आमचे आयोजक आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती, फार मोठी यादी आहे. सगळेजण विकीच्या खांद्याला खांदा देऊन मेहनत करतात. त्यात आकाश शेलार असतील, मिलिंद शेलार असतील, मिलिंद पाटील असतील, रोहित पाटील आहे, शुभम शेलार, संकेत शेलार, राज पाटील, प्रणव शेलार, कुशल पाटील, प्रदीप शेलार, सिद्धेश शेलार, सौरभ शेलार, हर्षद शेलार. आणि या सगळ्यांच्या पाठीशी जयदादा शेलार आहेत, दत्ता आहेत.
ही सगळी मोठ्यांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. बॉलिंग मार्कवर सुभाष वैती तयार होतोय. षटक क्रमांक घेऊन येतोय 4था. एकही विकेट गमावली नाहीये. चांगली पार्टनरशिप 35 धावांची झालेली आहे. रुपेश आणि महेश अजूनही बॅटिंग ऑर्डरमध्ये करण सारखा एक विस्फोटक आणि तंत्रशुद्ध फलंदाज येणं बाकी आहे. पण जोपर्यंत दोघेही चांगलं खेळत आहेत त्यामुळे नक्कीच एक चांगली पार्टनरशिप अजूनही होऊ शकते. हो डबल माइंडेड होते. आधी पुढे जाऊ की मागे जाऊ, शेवटला मागे आले आणि बघा पॉइंटला झेल देऊन परतलेले आहेत. करणचं नाव काढलं आणि इथून मात्र विकेट गमावलेले महेशने. पहिल्या विकेटचं पतन. 35 धावांची भागीदारी ब्रेक झाली आहे. जाणला जातो. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि सातत्याने कोपर संघासाठी खोऱ्याने धावा तो करतोय. आल्यानंतर काहीतरी चर्चा त्या ठिकाणी करतोय रुपेशशी. धावसंख्या 35 आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे. सुभाषला मोठं यश मिळत आहे. बघूया सुभाष वैदी प्रचंड अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्ष या संघासाठी दिलेले आहेत. आजही फिटनेस खूप चांगला आहे सुभाषचा. एकदम स्लिम अँड ट्रिम. ओ हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. का कौतुक करत होतो हे दाखवलंय फटक्यातून करणने. षटकार. सिरादा स्पष्ट केलाय का आत्मविश्वास होता है फटक्यामध्ये. सराव तो दिसतोय. नेहमीच मैदानावरती रिव्हर्सचा सराव जास्त करत असतात आणि या फटक्यासाठी कुठलाही फटका तुम्हाला जर खेळायचा असेल तर तुम्हाला त्यावरती प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी सराव फार गरजेचा आहे. आणि काय सुपर शॉट होता. टायमिंग बेमिसाल होता आणि षटकरने स्वतःच्या डावाचा श्री गणेशा करतोय. संघाची धावसंख्या घेऊन गेला 41 वरती. हो खराब बॉल होता. ऑन साइडला खेळतात. फिल्डर येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण करणला माहिती आहे की हा चेंडू 2 धावांचा नव्हता. मॅच बॉल आलाय. मॅच बॉलवरती इतका जास्त विश्वास असतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा की तो कधी आला तर त्याच्यावरती विश्वास असतो. कारण तो चेंडू सीमारेषेबाहेर गेला असतो. निव्याचे चेंडू आहेत. खाली 70-70चे चेंडू आम्ही बघतोय. मध्ये सिक्सर सुप्रीमो आला होता. पूर्वी खन्ना हा चेंडू खूप चालायचा. MRI चालायचा. 10X आला होता मध्यंतरी. त्यानंतर कॅप्टनला आपण बघितलं. निव्याचा चेंडू. प्रत्येक चेंडू थोडासा त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतात. काही चेंडू आकाराने मोठे असतात. बॉलरला थोडासा तिथे संघर्ष करावा लागतो चेंडू वळवण्यामागे. आणि धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण झाले 43. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सुभाष ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू होता. हलक्या हाताने ऑन साइडला प्लेस करतायत. फॉरवर्ड डिफेन्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोका पत्करलाय. थ्रो खूप चांगला होता पण तितका जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. करणला 2 धावा. कोपर संघाला धावसंख्या धावफलकावरती 45. अजूनही यानंतर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावरची 2 चेंडू आणि अखेरचं षटक. चांगल्या स्थितीमध्ये मागच्या मॅचमध्ये आपण 53 धावा बघितल्या. ह्या मॅचमध्ये त्याही पेक्षा जास्त धावा बघायला मिळतील असं वाटतंय. स्विच हिट. झेल कठीण होता. इनफिल्डच्या वरून खेळल्यात. गॅप मधून चेंडू गेलाय. मागे कोणी नव्हता. येतोय चौकार.
धावसंख्या 49 49. दातिवली संघाला धावसंख्येवरती लगाम लावणं कठीण झालंय. भावेची 2 षटकं संपलेली आहेत, पण आता प्रश्न पडलाय अंतिम षटकामध्ये. ओहो, ज्युसी फुल टॉस पाठवलाय सीमारेषे बाहेर. सिक्सर. तिच्या ओव्हरमध्ये 55 धावा. बॉलिंग मार्कवर यश. ऑन साइडला हवेत फिल्डर येत आहेत डीप मधून. 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 57 धावा झाले. तर 2 यश या संघामध्ये आपण बघतोय. यश पाटील आणि दुसरा यश, दोन्ही पाटील आहे. भरपूर असे खेळाडू आहेत एकाच नावाचे, पण इथे आडनावही सेम आहेत. पण किरवली संघ एक असा आहे अमनेबाडामध्ये की दोन्ही खेळाडूंचे नाव विनोद बजागे, वडिलांचं नाव पण सेम आहे. पण दोघांमध्ये फरक आहे, एक लेफ्टी एक रायटी आहे आणि एक व्हेजिटेरियन आहे एक नॉन व्हेजिटेरियन आहे. 2 धावा या दरम्यान येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या स्वर्गीय साईल 11 कोपर संघाची झालेली आहे. ती म्हणजे 59. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 आले आहेत, अजूनही 4 चेंडू शेष आहेत. बघूया. हो, सुंदर फटका, पण डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. केवळ 1 धाव आहे. स्ट्राईक वरती करण आलाय. धावसंख्या धावफलकावरती 60. लाईव्ह टेलिकास्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ओमसाई MTC ही अत्यंत नामांकित वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. यूट्यूबवरती जाऊन स्वर्गीय धनंजय स्मृती चषक सर्च करा किंवा ओमसाई MTC देखील तुम्ही सर्च करून लाईव्ह चेक करू शकता. आणि बघा, हा चेंडू फुल टॉस पाठवला लॉंग लेगच्या वरून. करणच्या बॅट मधून येतोय षटकार. तर बीमर चेक करूया आपण. बघूया, थर्ड अंपायरने येऊन चेक करायचंय चेंडू होता कुठे. जेव्हा शॉट खेळले तेव्हा एक्झॅक्टली चेंडू कमरेच्या वर होता की तो खाली होता. आपण चेक करूया. फेअर बॉल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 66. जबरदस्त चेंडू, आधीच फलंदाज जबरदस्त फॉर्मात त्यात आला. त्याला अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर मात्र त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. 67 धावा झाल्यात. यश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप घेण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. यष्टांच्या मागे सुंदर यष्टीरक्षण. सुभाष वैतीने स्वतःला झोकून दिला. 100% कमिटमेंट काय असते दाखवत असताना सुभाष हा डॉट बॉल. 1 चेंडू शेष आहे. 67 वरती धावसंख्या स्थिरावलेली. बघूया बॉलिंग मार्कवर यश. पुन्हा एकदा करण कशा पद्धतीने फिनिश करतोय की यश इथून हा शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतोय. ऑन साइडला स्वीप करतायत. हा जाईल सीमारेषे बाहेर आणि अशा प्रकारे धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 70च्या घरात. 71चं लक्ष्य चेस करायचं ते म्हणजे मैदानावरती दातिवली टीमला लक्ष्य फार मोठे आहे. पण बघा, 2 षटकात भावेशने केवळ आपण बघितलं 14 धावा दिल्या होत्या, पण उर्वरित 3 गोलंदाजांनी तब्बल 56 धावा खर्च केल्या आणि त्याच कारणामुळे कोपर संघ एक मोठी टोटल उभी करू शकला. आणि इथून मैदानावरती आता दातिवली संघाला
खूप मोठा पर्वत सर करायचा आहे. त्या पर्वताचं नाव आहे 71 आणि 71 धावसंख्येला गवसनी घातली जाईल. का आपण टॉस करूया पुढच्या सामन्याचा. यायचं श्री गणेश क्रिकेट संघ दिवा आणि त्यांच्या समोर असणारे पाटील 11 संदप. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन या. सूरज कॅप्टन कोण आहेत या आपण. सूरज आहेत कॅप्टन. तर संदप संघाचे कॅप्टन यायचं आपण. हर्षिकेश आहेत का की अतुल आहेत या कॅप्टन. आता कोणी टॉस साठी कोणी येतो पण मैदानावरती लीड करणारे वेगळे असतात. तर या आपण टॉस करूया. तर टॉस साठी मी इन्व्हाइट करेन आदरणीय नितीन दादा पाटील यांना विनंती करणं आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. दिवा वर्सेस संदप बिग बॅटल जबरदस्त लढाई मैदानावरती यानंतर. तर दिवा संघाचा कॉल असेल. काटा कॉल केलाय आलेला आहे काटा. डिसिजन सूरज. सूरज फिल्डिंग करण्याचं रिझन काय. बऱ्याचदा आपण बघतो की काही जण फिल्डिंगच घेतात. 100 मधून 95-96 संघ असे असतील की ते फिल्डिंगच घेतात. काही वेगळे रिझन आहे की चेसिंग करणं तुम्हाला पसंत आहे. आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे आणि आम्ही कमीत धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील मैदानाच्या विषयी आपण चर्चा करत होतो. हे मैदान इथे तुम्ही सराव करता समोर तुमची विकेट देखील आहे. कुठेतरी त्याचा बेनिफिट मिळेल का या मैदानामध्ये खेळत असताना. हो नक्कीच. बघा तुझे संघ सहकारी म्हणतात की इंग्रजीमध्ये बोल पण त्याला बोलायचं नव्हतं ॲक्च्युली पण त्यांचे मित्र म्हणत होते की त्याला थोडंसं बोलके करा. पण चांगल्या पद्धतीने संपर्क साधलेला आहे. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे संदप संघाने दिवा संघाने ते फिल्डिंग करणार आहेत आणि इन्व्हाइट केले संदपला बॅटिंगसाठी. आपण बोलूया लगेचच पुढील सामन्याच्या दिशेने. ऐकूया आपण धावतं वर्णन. त्या ठिकाणी आहेत प्रथमेश ठाकूर. पहिल्या फेरीला असणारे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि जीवदानी आई क्रिकेट संघ साबे या दोन टीमनेही तयार राहायचे आयोजकांच्या सूचना आहेत. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. आदरणीय जयेश पाटील यांना विनंती करणं आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. आपलं मनपूर्वक आभार. ऑनगोईंग मॅचकडे लक्ष वेधन 70 झालेला 71चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आज एकविरा स्पोर्ट्स दातिवली संघाची मैदानाचा आतमध्ये दाताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भावेश आणि दुसऱ्या बाजूला तेजस ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. यापुढचा सामना श्री गणेश दिवा विपक्ष पाटील 11 संदप. त्यानंतर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई विरुद्ध आई जीवदानी क्रिकेट संघ साबे असे 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला सामना झाला गावदेवी क्रिकेट संघ दावडी विरुद्ध राजा 11 बेतवडे. सामना तो जिंकला राजा 11 बेतवडे या संघानं. सौरभने अप्रतिम गोलंदाजी केली. 15 धावा त्याने खर्च केला. 2 ओव्हरचा त्याने केस हाताळल्या आणि त्यामध्ये 3 विकेट माफ करते 3 विकेट मिळवले. पुढच्या सामन्याचा नक्कीच टॉस इथनं जिंकलाय तो दिवा संघाने आणि दिवा संघ निर्णय सूरज फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला विनंती असेल की सामन्याला लगेच सुरुवात करा. स्वर्गीय साहिल 11 कोपर विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स दातिवली या दोन संघांमध्ये ही लढत 71चा पाठलाग करण्यासाठी तयार आहेत दातिवली संघाचे दोन्ही फलंदाज. पहिलाच बॉल ओव्हर द बॉल सेट. सरळ बॅटल लॉफ केलाय मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मधोमध एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक. अप्रतिम चौकार.
ऑफ केला, गोलंदाजाचा डोक्यावरनं एक्झिक्यूट केलेला फटका आपण पाहतो. 4 धावा, चौकारने सुरुवात झाली. 71 पाठलाग आला, धमाकेदार सुरुवात. तेजसचा तेजोमय कामगिरी करणारा फटका पहिलाच आपण पाहिला. यावेळेस देखील ऑफ साईडच्या मध्ये सेकंडचा कॉल वेगाने धावलाय. क्या बात आहे, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र इथे सिंगलने पुढे सरसावली, 2 धावाने पुढे सरसावली जाते. धावफलक 6 वरती आलाय. 6 धावा धावफलकावरती. ऑफस्टॉपच्या बाहेर शफल झाला. ऑन साइडला फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. तयार. यावेळेस अप्रतिम फटका, स्कोअर द विकेट जाऊन एक्झिक्यूट केला. बॅकफुटला आला, कट केला चेंडूला, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चपराक 4 धावा, चौकार. आतमध्ये कोणी बघा आपल्या गाड्या घेऊन जाऊ नका, विनंती. 2 व्हीलर 4 व्हीलर असेल, आपण मैदानात गाड्या घेऊन एंटर करू नका, ही रिक्वेस्ट आहे. तिथे येस दिवा संघाची खेळपट्टी आहे तिथे, त्यामुळे विनंती असेल. सन्माननीय कावरामजी शेलार साहेबांचे ते शुभागमन झालं, त्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. स्विच इट केलाय. गुड फिल्डिंग चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. वेल स्टॉप. रुपेशला आपण तिथे पाहतो. कदाचित तिथे चेंडू अडला नसता तर मागे 4 धावा मिळाला असता. आपल्या संघासाठी 3 धावा महत्वपूर्ण तो वाचवतोय आणि धावा संख्या येऊन पोहोचते 11 11 या धावा संख्येवरती. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फॉल चेसिंग 71. 71चा पाठलाग करायचा. पुढचा चेंडू ऑफ साइडला वावलाय. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा अतिशय योग्य वापर करत असताना फटका एक्झिक्यूट केला. पॉवर पॅक ओव्हर द स्क्वेअर लेग. धावा 4, चौकार. प्लीज विनंती, आपण व्यासपीठावरती या, कारण तिथे मागे कॅमेरा जो तो हलतोय. प्लीज या व्यासपीठावरती येऊन बसा दादा. स्टेजवर या तुम्ही प्लीज. येस दिवा, दातिवली, कोपर, माथार्डी या सर्व गावातील मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी आमच्या अतिथी मंचावरती यायचं. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. येस कोपरचे बंटी पावशे यांना देखील मी विनंती करेन, आपण देखील या आमच्या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. ऑफ साइडला फटका चांगला आहे. फाईन लेग मधून फिल्डर धावतात. आता चेंडूला अडवलंय. शॉर्ट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसं काही कंप्लीट केले. गोलंदाजी मार्कवरती करणला आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 15 आल्या होत्या. 71चा पाठलाग कसा करायचा दातिवली संघाला देखील माहिती आणि त्याचं प्रत्युत्तर योग्यरित्या देण्याचं काम करतात. साठी कॅश प्राइज असेल. युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 सिक्सर्स. 2000चं पारितोषिक. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते, त्यांचा हातातून चेंडू निसटला आणि गेलाय बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. तर
गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही त्याच्या अग्रेसिव्ह व्हिडिओज देखील सोशल मीडियावरती सातत्याने पाहत असतात. वाय कट्ट्याच्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या संघाचं अप्रतिम प्रदर्शन राहिलं. सध्या सोशल मीडियावरती बरेच चर्चेत आहेत. आणि येस, कल्याण प्रीमियर लीग साठी देखील खास निमंत्रण चिट्टू पावशांनी त्यांना दिलेलं आहे. चौकार आलाय, 4 धाबा, धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 20 वरती. ऑफ साईडला बाबाला आडवा बॅटनं फटका, लॉंग दी कापेट बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळेल. सिंगल सेकंडचा कॉल, काय घडलंय? आणि नक्कीच अर्ध्या विकेट पर्यंत जवळपास फलंदाज पोहोचले होते, पण तिथून माघारी धाडलं. सांगितलं ही धाव पूर्ण होऊ शकत नाहीये. धावफलक सध्या 21 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली जाते. समीकरण वारंवार बदलत आहे. उर्वरित समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी 50 ची गरज. गॅप मध्ये खेळलाय, बॉल थोडा स्लो ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकानं अडवलं. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की बॉल थोडा स्लो झाला खरं तर टप्पा पडल्याच्या नंतर. त्यामुळे फिल्डरला चान्स मिळाला तिथे की चेंडूला अडवण्याचा. चेंडूला योग्य प्रकारे अडवलं गेलं आणि त्याच दरम्यान इथे दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या 2 कंप्लीट केला गेला. व्हेरी गुड, एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग देखील चांगली तुम्हाला पाहायला मिळाली. कॉल केल्या सेकंडचा लगेचच दुसरी कंप्लीट झाली. इनफिल्डच्या वरून खेळलाय, अप्रतिम फटका, थांबून खेळला, स्मॅश केलाय चेंडूला. चाललाय बॉल बॅकवर्ड ऑफ पॉइंटला डायव्हर्ट होतोय. 4 धावा मिळतील. लाजवाब चौकार. सत्तावीस धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. आता धावांची गती मात्र वाढत चाललेली आहे. ज्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते, अप्रतिम फटकेबाजी. आणि जेव्हा दोन्ही एंडवरून धावा बनतात तेव्हा मध्ये धावांची एक वेगळी गती तुम्हाला पाहायला मिळते. षटकार आला नाहीये, चौकारांमध्ये डील करतात, बट धावतं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने धावफलकावरती धावा लागतात. आता टोटल 27. रिव्हर्स खेळलाय, लाजवाब ग्विप बदलले आणि त्यानंतर एक्झिक्यूट केलेला हा अप्रतिम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय फटका. चौकारानं इथे मात्र शेवट झाला या षटकाचा. आणि या षटकामधून तब्बल 16 धावा आल्यात. महागडं षटक राहिलं दोन्ही पॉवर प्लेचं. 2 षटकाचा काही संपन्न पॉवर प्ले संपन्न धावा झाल्यात. 31-31. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. घेऊ नका विनंती आहे. षटक क्रमांक 2 पूर्ण झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सत्र संपन्न झालंय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं P1 जेथे 2 फिल्डर आउटफील्ड मध्ये होते, 15 धावा खर्च झाला. त्यानंतर 3 फिल्डर आउटफील्ड मध्ये आले तेव्हा 16 धावा खर्च झाल्या. चांगली फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 31, 31, 15.50 ची सरासरी प्रति षटका मागे तुम्हाला पाहायला मिळेल. चला विनंती आहे, जास्त वेळ आपण घेत आहात, लक्ष द्या प्लीज. स्वर्गीय साहिल 11 कोपर संघ, त्यांच्या टी शर्टच्या मागे तुम्ही पाहाल मिस यू साहिल. खरं तर एक असता चेहरा आपल्यातून नाहीसा झाला आणि त्यांच्या आठवणीसाठी हा संघ मात्र त्याच्या नावानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. भावेश खरं तर सलगच्या 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचा पारितोषिक 3 षटकारांसाठी असेल. आणि 3 चौकार जरी टोकले तरी 1060. यावेळेस देखील चांगला फटका इनफिल्ड वरून खेळला गेला. क्या बात है. गॅप एक्झिक्यूट करत असताना आपण पाहतोय स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू थांबणार नाहीये, जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. तर
कोपर संघाचा विचार केला तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख होती आणि सातत्यानं आपल्या गावासाठी संघासाठी नेहमीच अप्रतिम खेळ जाणं क्रीडांगणावरती केला खरं तर तो साहिल आज आपल्यामध्ये नाही आहे, पण त्याच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्यामध्ये असावा त्यासाठी हा संघ त्याच्या नावानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय साहिल 11 बॅटची एस आहे. आता लक फॅक्टर ऑन झालाय. बॅटची एस घेतली, तडमय क्लिअर करणारा नशिबाचा चौकार येतोय तो बॅटिंग करताना दातिवली संघासाठी. धावा 4. आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींचं हे संगीत आपण ऐकतोय. हिंदुस्थानाचं राहत दैवत खरं तर डीजे राज आपल्यासोबत आणि जेव्हा ते असतील ते एंटरटेनमेंट फुल ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. पॉझिटिव्हनेस एक वेगळी ऊर्जा अंगामध्ये संचारते जेव्हा छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकतो. आता समीकरण शिल्लक, येणारे चेंडू शिल्लक आहे या मॅच मध्ये 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी गरज असेल ती 32 धावांची. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 धावा एक्झिक्यूट करणं गरजेचं असेल, 2 धावा बनवणं गरजेचं. आता प्रोडक्टिव्ह ओव्हर एखादं मॅक्सिमाइज केलेलं षटक जर आलं तर मात्र सामना पूर्णपणे एकविरा स्पोर्ट्स दातिवलीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल. पण अजून 1 ते 2 षटकं चांगली जर हाताळली गोलंदाजी करताना स्वर्गीय साहिल 11 कोपरनं तर कमबॅक होईल मॅच मध्ये. 2 चौकार ठोकलेले आहेत. तिसरा देखील आला तर 1060 पारितोषिक असेल आणि हो तिसरा आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 3 चौकारांसाठी 1060 1060 रुपयांचं पारितोषिक युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून ते पटकावलंय. ते बॅटर भावेशनं बॅक टू बॅक तिसरा चौकार. फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र दाबत फलक चौकारानं मात्र वेगानं पुढे गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल स्कोरबोर्ड वरती 43 71 धावा मोठ्या बनवायच्यात माहिती होतं दोन्ही फलंदाजांना. त्याच माइंडसेटनं बॅटिंग केली. टेम्परामेंट आपण पाहिली, अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटनं बॅटिंग केली. गरजेचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवत असताना. लाजवाब फटकेबाजी आपण पाहिली. आता आउटफील्डमध्ये फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील अंपायर्सला विचारलं हाऊ वॉज दॅट अंपायर. सेकंडचा कॉल वेगाने धावला, 2 मिळतील, 2 धावा मिळतील. व्हेरी गुड कॉलिंग ऑल्सो. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा सांघिक कोठामध्ये ऍड होतात. धावा कशा का नाही येऊ, धावा येणं महत्वाचं आहे. 71 पर्यंत पोहोचायचं आहे ना तर स्कोरबोर्ड सातत्यानं हलतं राहणं गरजेचं आहे आणि धावतं राहिलंय स्कोरबोर्ड. धावसंख्या आता धावफलकावरती एकंदरीत 45. आता समीकरण शिल्लक, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 14 चेंडू 26 धावांचं हे समीकरण पार पाडता येईल का एकविरा स्पोर्ट्स दातिवलीला, की डिफेन्स करण्यामध्ये यश मिळेल स्वर्गीय साहिल 11 कोपरला. पाहूया. ऑन साईडला बळवला गेला पुन्हा एकदा. तितका चांगला संपर्क झाला नाही यावेळेस. बॉल लॉंग ऑन मध्ये थोडी मिसफील्ड झाली, फंबल झाल्यात. लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेत असताना सेकंड रन वेगानं कंप्लीट केली गेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. चिताची चपळाई, हरणाचा वेग या दोन्ही खेळाडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कॉलिंग अतिशय चांगली आहे बघा. जेव्हा 2 बॅटर एकत्रित या खेळपट्टीवरती बॅटिंग करण्यासाठी येतात तेव्हा तुमच्या पार्टनर सोबत कॉर्डिनेशन, कॉलिंग, कन्व्हर्सेशन खूप महत्वाचं असतं आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सध्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ऑफसाइड रिजन मध्ये खेळला गेला फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटला डायव्हर्ट झालाय बॉल. फिल्डर तिथे आलेत वेगानं. पुन्हा एकदा यावेळेस संधी आहे रनआउटची, पण चेंडू गॅदर करता आला नाही. तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलाय. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. प्रशंसा करावी तितकी कमी आहे. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. 71चा पाठलाग करताना 50 धावांची ही पहिल्या विकेट साठी झालेली भागीदारी. टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही फलंदाजांसाठी. आता येणारे 12 चेंडू आणि 21 ची गरज. छोटासा ब्रेक घेऊया. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये देऊया डीजे राजला संधी.
खर तर वैयक्तिक 28 धावांवरती बॅटिंग करताना आपण पाहतो बॅटर भावेशला आणि दुसऱ्या बाजूला तेजसनं त्याला 22 धावांची साथ दिलेली आहे. बॅक टू बॅक 3 चौकार असू द्या, 3 षटकार असू द्या किंवा 3 विकेट असू द्या. खर तर युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 1060 1060 हे पारितोषिक इथे मात्र देऊन सन्मानित केलं जाईल. येस कुणाल दादा पाटील खऱ्या अर्थाने जे म्हातारडीस आहेत आणि युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचं देखील महत्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या तब्बल 50 या आकड्यावरती आता येणारे 12 बॉल आणि 21 करायच्यात. पहिल्या 18 मध्ये जर का 50 बनवू शकतात तर पुढच्या येणाऱ्या 12 मध्ये 21 का नाही हा प्रश्न नक्कीच मैदानाचा आतमध्ये उभा राहील. फॉर एंड वरून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शंभूला आपण पाहतोय. पहिलं षटक महेश राहिलं 15 धावाचं, त्यानंतर 16 आल्या करंटच्या षटकामध्ये आणि त्यानंतर या मॅच मध्ये सर्वात महागड षटक राहिलं ते संकेत या गोलंदाजाचं 21 धावा त्याने तब्बल खर्च केल्या. एकोणीस खर्च केल्या. 2 लेग बायशा होत्या. यावेळेस फटका फसलाय बॉल अवे मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. फायनली विकेटच्या शोधामध्ये टीम स्वर्गीय साहिल 11 कोपर होती ती विकेट मिळाली. पहिला विकेटचं पतन. लागणारा धक्का पहिला 50 या आकड्यावरती बॅटिंग करताना हाय एकवीरा क्रिकेट क्लब दातिवलीला. मध्ये वैयक्तिक 26 धाबा कुठल्या ते फलंदाज 10 चेंडूमध्ये 26 धाबा कुठल्या खऱ्या अर्थाने फलंदाज भावेशनं आणि लाजबाब त्याने खेळी साकारली. 71चा पाठलाग करताना 26 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. तेजस आणि हेमंत आता मात्र या 2 फलंदाजांना इथून संघाचा डाव सावरायचा आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू 21 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये. पहिला सामना देखील अतिशय रोमांचक सामना झाला, अतिशय चित्तथरारक सामना आणि त्या चित्तथरारक सामन्यामध्ये विजय मिळवला तो अर्थातच राजे 11 बेतवडे या संघानं. ऑन साइडला वळवला गेला. बॅटचा तितका चांगल्या संपर्कात आला नाही. सेकंडचा कॉल आहे. वेगाने धावलाय. 2 धाबा सहज मिळतील का पाहायचं आणि हो जबरदस्त रित्या आपण पाहतोय थ्रू देखील रॉकेट थ्रू तुम्हाला पाहायला मिळाला पण 2 धाबा रोखू शकले नाही. 2 धाबा पूर्ण झाल्या. धाबा संख्या 2 ने पुढे 52 या आकड्यावरती. आता समीकरण येणारी 10 बॉल आणि विजयासाठी 19 धाबांची गरज. 10 चेंडू आणि 19 धाबांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य ठेवा आपण विनंती आहे. 2 मोठे फटके जर का इथं आले तर मात्र सामना पूर्णपणे टर्न होऊ शकेल. तो एकविरा स्पोर्ट्स दातिवलीच्या बाजूने पण हे षटक जर चांगलं हाताळलं ना तर नो डाऊट दबाव बनेल आणि मॅच मध्ये शिरका होईल स्वर्गीय साहिल 11 कोपर या संघाचा देखील. पुढचा बॉल. बॅटची एज होती. विकेट किपरने मिस्टेक केली. अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला. ज्या प्रकारे बॅटची एज लागली होती यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आणि ही खरतर चूक महागडी ठरेल का. हेमंतला दिलेलं हे जीवनदान त्याचा आता मात्र तो फायदा घेईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज असेल. 19 रन्स स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू 19 धावा. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती शंभू सामना करतो. हेमंत साठी हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि सफल देखील राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. डॉट बॉल दबाव वाढवतोय. हेमंत वरती दबाव आहे आणि आता तो दबाव जुगारत असताना एखादा मोठा फटका हेमंतला देखील ठोकावा लागेल. त्याच्या नावाची छाप मैदानावरती सोडावी लागेल आणि त्याला मोठा फटका खेळणं गरजेचं आहे कारण डॉट बॉल आलाय. यापूर्वी देखील एक डॉट आला आणि आता देखील म्हणजे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हातात असताना शंभू करतोय कमबॅक या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल. ऑन साइडला वळला. लो फुल टॉस होता. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. वाईडिश लॉंगला मिस्टेक झाली. पुन्हा फंबल झाल्यात फिल्डर. बघा आउटफील्ड मध्ये ॲज अ फिल्डर तुम्ही फिल्डिंग जेव्हा करता तेव्हा पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर करणं भरपूर गरजेचं आणि जेव्हा क्रीडांगण मोठं असतं तेव्हा तर मात्र आउटफील्ड मधल्या
क्षेत्ररक्षकांना जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जेव्हा चेंडू तुम्ही गॅदर करता तेव्हा ॲक्युरेट थ्रो येतो आणि त्यानंतर मात्र फलंदाजांवरती सेकंड रनचा तो दबाव असतो, दुसरा धाव घेण्यासाठी दबाव असतो. पण सध्या खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू 7 आणि 17ची गरज. ऑन साईडला बॉलला गेला पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर, हाफ हेलिकॉप्टर झाला म्हटलं जातं. बॉल डीप मध्ये गेला पुन्हा वाईडिश लॉंग ऑनला सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. षटक संपन्न झाले. चौथं 4 षटकाचा केस संपन्न. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. इकॉनॉमिकल षटक राहिलं. कमबॅक करणार स्वर्गीय साहिल 11 कोपर संघासाठी शंभूचं षटक. 4 षटकानंतर धावा झाल्या धावफलकावरती 56 आणि आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. व्यासपीठावरती नुकतं शुभागमन झालंय. श्रीमान धीरजी भोईर जे बेतवडेचा त्यांचं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू आणि 15ची गरज. कडे वेळ कमी आहे. साहिल 11 स्वर्गीय साहिल 11 कोपर संघाला विनंती आहे की आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या मित्रांनो प्लीज. मॅनेजमेंट टीम आम्हाला वारंवार सूचना करते. वेळेबाबत सहकार्य सर्वांचं असणं गरजेचं आहे. याच दरम्यान दीपक गावचे सन्माननीय संकेतदादा तावडे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम संकेतदादा, आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्क वरती देखील संकेत नामक गोलंदाजाला आपण पाहतो ज्यानं यापूर्वीच्या त्याच्या स्पेल मध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. महागड षटक त्यानं हाताळलं होतं आणि तोच संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतो. आता विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला सार्थ ठरून खेळ चांगला करेल का, विश्वासावरती खरा उतरेल का. 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावांचं समीकरण. गोलंदाज स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज तुम्ही पाहतायत तेजस ज्यानं तेजोमय कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार आहे. लगा तो आबाद वरना बर्बाद. खर तर या फटक्याची या चरणावरती गरज आहे का. म्हटले जातं सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली तेडी करनी पडतीये. पण सरळ बॅट फ्रंट ऑफ द विकेट चांगल्या धावा बनतायत तर गरज नाहीये या फटक्याची. हाच तर प्रश्न. डगआउट मध्ये उभा राहिलाय. 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 15 धावांची. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडे मिस्टेक झाली. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये एक सोटी धाव मिळेल. हो, दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न सुरू झाला. 2 धाबा पाहता पाहता ते पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाबेसाठी पलटतील का नाही. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागते. जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे 22च्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या. नव्या वर्षाची सुरुवात होऊन जवळपास 5 ते 6 दिवस झाल्यात पण बोनस अजूनही मिळत आहे. बोनस स्वरूपात मिळाल्या 2 धावा. आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज असेल. 4 चेंडू 13 धावांचं समीकरण. खर तर विकेट समान आहेत आणि टॉस इथे जिंकलाय तो एकविरा स्पोर्ट्स क्लब दातिवलीनं. सो 12 धाबा देखील चालतील. विकेट न गमावता 12 देखील चालतील आणि इथे विकेट खऱ्या अर्थानं गमावली जाते. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. त्यामुळे आता उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावा. चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज आहे कारण विकेट जास्त गमावलेले आहेत खेळाच्या दुसऱ्या डावात. बॅटिंग करताना एकविरा स्पोर्ट्स क्लब दातिवलीनं 3 चेंडू 13 धावांची गरज. कोणाचे 3-13 होतील पाहूया या मॅच मध्ये. 3-13 डिसाइडर बॉल. ओहो, यावेळेस मधली एसटी बाकवली आहे. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट.
विकेट इथे मात्र संपादित करत असताना गोलंदाज संकेतला पाहतोय, क्या बात आहे, काय कमबॅक केलाय. 2 चेंडू 13 धावांची गरज. जरी आले तरी देखील हा सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वर्गीय साहिल 11 कोपर संघ जिंकेल, कारण विकेट जास्त गमावलेले आहेत आई एकविरा स्पोर्ट्स क्लब दातिवलीनं. आणि आता मात्र या एका धावेचं महत्व दातिवली संघाला देखील कळेल. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आमचे पोलीस बंधू यांना विनंती असेल की साहेब आमच्या व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, कारण पोलीस म्हटलं की सदरक्षण आहे, कलनिग्रहण आहे, त्यांना आनंद घेण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. जनतेच्या रक्षणासाठी सातत्यानं ते कार्यरत असतात, पण सध्या वेळ आहे त्यांच्याकडे देखील, ते देखील क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. आणि भारत म्हटलं की लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत क्रिकेटची प्रत्येकाला ओढ असते. लहानपणी प्रत्येक जण बॅट घेऊन या क्रीडांगणावरती घरच्यांचा क्रिकेटसाठी मार खात असतो, आणि क्रिकेटर बनण्याचं स्वप्न सर्वात पहिले लहानपणी पाहिलं जातं त्या भारतामध्ये. त्यामुळे आमचे पोलीस बांधव करतर क्रिकेटचा आनंद घेतात. आमच्या दोन्हीही पोलीस बांधवांना विनंती आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत साहेब या आमच्या व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक स्वागत. येस, या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक येऊ शकेल संकेतच्या माध्यमातून. बॉल हवेमध्ये विकेट घेतली तर निर्धाव षटक होईल. कॅच अप्रतिम घेतले आणि या स्पर्धेत पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा करणारा गोलंदाज राहिलाय संकेत. पहिल्या स्पेलमध्ये 19 खर्च केल्या होत्या, त्यानंतर कमबॅक पहा, काय कमबॅक केलाय. मेडन षटक, त्यामध्ये 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिले आणि अप्रतिम गोलंदाजी संकेतने केली. सामना संपला, मॅच फिनिश, सामना जिंकलाय स्वर्गीय साहिल 11 कोपर या संघानं. व्हेरी वेल प्लेड बॉयज, अभिनंदन कोपर संघ.